हॅलो, नमस्कार. मी आज जवळबन येथे आलेलो आहे आणि येथील सर्व शेतकऱ्यांची एक समस्या आहे की त्यांना शेतात जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता नाही आहे. त्यासाठी ते सर्व शेतकरी जमलेले होते. त्यांनी सोलार कंपनीचं जे काम आहे सुरू ते काम अडवलेलं होतं. त्यांच्या शेतात जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्यावर सोलार कंपनीनं अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सोलार कंपनीच्या विरुद्ध तहसील कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही आहे. म्हणून आज ते प्रत्यक्षात इथे येऊन त्यांचं काही काम अडवलं गेलं. याच्या अगोदर पण त्यांनी हे काम अडवलं गेलं होतं. त्याच्यानंतर तहसील कार्यालयानं त्यांना सांगितलं होतं सोलार कंपनीला की जे त्यांच्या रस्त्यावर जे काम सुरू आहे ते काम तुम्ही करू नका, तुम्ही त्यांना पर्यायी रस्ता द्या किंवा दुसरीकडे काम करा. परंतु सोलार कंपनीनं त्यांचं न ऐकता आज कुठल्याही शेतकऱ्यांना परवानगी न घेता कुठलंही त्यांना न काही सांगता परस्पराने ते काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकरी जमलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे की आज शेतामध्ये सोयाबीन काढणीला आलेली आहे. आज वडिलोपार्जित हा जो त्यांचा रस्ता आहे, जो की रस्ता नकाशावर उल्लेखित आहे, खूप जुना रस्ता आहे, मेन रस्ता आहे, तोच रस्ता आज शेताकडे जाण्यासाठी नसेल तर शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे की त्यांनी शेतात कसं जायचं. आणि वारंवार प्रशासनाला या रस्त्याबद्दल त्यांनी तक्रारीही केल्यात, परंतु प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी संतापलेला आहे व सोलार कंपनीच्या इथील कर्मचाऱ्यांना पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमची पूर्ण प्रोसेस होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही या रस्त्यावर काम करू नका. परंतु ते त्यांचं काम सुरू ठेवत आहेत. म्हणून इथं सर्व शेतकरी जमलेले आहेत. त्यांचे आपण विविध प्रश्न पाहूयात, त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. तर आज इथं सर्व शेतकरी जमलेले आहेत. जे त्यांच्या शेतात जाणारा जे रस्ता आहे त्या रस्त्यावर जी सोलार कंपनी आहे ती सोलार कंपनी अतिक्रमण करत आहे. त्याच्यामुळं त्यांना जी शेतात जाण्याची वाट आहे ती आजच शेतात जायला वाट नाही आहे. त्याच्यामुळं जी सोलार कंपनी कंपाऊंडचं काम वगैरे करत आहे ते काम या सर्व शेतकऱ्यांनी अडवलेलं आहे. तरी त्यांचे काय तक्रारी आहेत, काय प्रश्न आहेत ते आपण त्यांना विचारून घेऊयात. तर तुमच्या काय तक्रारी आहेत तुम्ही सांगा. आमच्या काय नाही, आमच्या मुळातून 136 हा सर्व नंबर वडीलपार्जित सर्व नंबर असून ही आमची रस्ता जो आहे तो नकाशाला आहे, भूमी अभिलेखच्या नकाशाला आहे, बिल्डिंगच्या नकाशाला आहे. तरीसुद्धा त्याने या रस्त्यावर कंपाऊंड वॉल मारायला चालू केला. म्हणून आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं, रस्ता अडवला आणि वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा 1-2 वेळेस तहसीलदार मंडळ अधिकारी इथं आले आणि त्यांनी स्पॉट बघितला. ती नायब साहेबासुद्धा म्हणणं आलं की ही रस्ता कसा बी सोडावाच लागतो. आणि त्याच्यानंतर 4-8 दिवसाला येऊन सगळे कागदपत्र घेऊन या म्हणले, भेटून त्याचा निर्णय देऊ. त्याच्यानंतर तहसीलनं काहीच केलेलं नाही. तरी ह्यांनी पुन्हा डबल रवाय चालू केल्यानंतर आज आम्ही अडवलेला आहे. सर्वे नंबर आहे इथं. त्या शेतकऱ्यांना सुद्धा नोटीस नाही की इथे मोजणी होईल काय रानाची, तुमचा रस्ता कुठे आहे, अगर काय त्याच्यात आम्हाला थोडीसुद्धा म्हणजे कल्पनासुद्धा नाही गोष्टीची. आणि ज्यावेळेस आमचा रस्ता चालू रस्ता आहे हा, त्या चालू रस्त्यावर ज्यावेळेस कंपाऊंड करायला आले त्यावेळेस आमच्या लक्षात आले की इथपर्यंत याने रान ॲक्वायर केले, पण रस्त्यावर सुद्धा त्यांनी अतिक्रमण करायले ना. तर त्याच्यामुळे आम्ही हे काम अडवायलो सध्या. तुम्ही सुरुवातीलाच ज्यावेळेस ते इथं त्यांचं मार्कआउट वगैरे सुरू होतं त्यावेळेसच तुम्ही तुमच्या रस्त्याची मागणी त्यांच्याकडे करायला पाहिजे होती की हे आमचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर तुम्ही हे करू नका. आता त्यांनी पूर्णपणे इथं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे आणि तुम्ही आता म्हणजे नंतर हे करायला, त्याच्यामुळं त्यांना पण अडचण येऊ शकते. नाही, आम्ही ज्यावेळेस त्यांची मोजणी झाली, त्यांचं कंपाऊंड सुरू झालं, ॲक्च्युअली काम सुरू झालं इथून पुण्यात मेमध्ये, तर त्यांना आम्ही कल्पना दिली ती की आमचा हा रस्ता रेकॉर्डला आहे, तो आमचा रस्ता तुम्ही 33 फुटाचा सोडा आणि बाकीचं तुम्ही काम करा. तरी ते काय ऐकलं नाही, तर आमचे ऐकलेलं नाही त्यांनी. आणि त्याच्यानंतर आम्ही जुलैमध्ये 22/7/2025ला तहसीलदार साहेबांना लेखी तक्रारसुद्धा केली की हे आमच्या रस्त्यावर अतिक्रमण करायलेत म्हणून, हा रस्त्याचं अतिक्रमण काढून द्या असं तक्रारसुद्धा आहे. त्याच्यानंतर 3 अजून तक्रार केल्या. त्याच्यानंतर 1 महिना 15 दिवसानं तहसीलदार साहेबाची त्याच्यावर तुम्हाला तहसीलदार साहेबांनी काय ते पंचनामे करून त्याच्यावर काय ॲक्शन नंतर घेतली का नाही? नाही, त्याच्यानंतर नायब तहसीलदार स्वतः आले, मंडळ अधिकारी आले, त्यांनी पंचनामा केला. ते सुद्धा म्हणले की तुमचा रस्ता आम्हाला क्लिअर करून द्यावा लागेल, फक्त आम्हाला इथं येऊन आश्वासन दिलं. पण त्याच्यानंतर त्यांनी आश्वासनाची अजून काही पूर्तता केलेली नाही. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं यांचं काम वगैरे इथं तर थांबलेलं दिसत नाही. तर हे काम वगैरे सुरू येतं. मग त्याच्यानंतर तुम्ही वारंवार कधी तहसील कार्यालयाकडे
गेलं तसे 6 ते 7 तक्रार आहेत त्या रस्त्याबद्दल या 3 महिन्यातच. आणि 3 वेळेस प्रत्यक्ष भेटी त्यांचासुद्धा येऊन पंचनामा त्यांनी केला. पण का प्रशासन एवढं विलंब करतंय तेच समजत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच शिजल्यासारखं वाटतंय. हां, नाही, बरोबर आहे तुमचं पण, कारण की इतक्या वेळेस वारंवार पण तक्रारी करून त्यांना अर्ज करून ते लक्ष देत नाहीत, म्हणजे कुठंतरी हा प्रॉब्लेम दिसतोय. त्याच्यामुळं प्रशासन हा का लक्ष देत नाही हे पण बघणं महत्त्वाचं आहे. हां, नमस्कार. तुमचं नाव काय? संतोष शिंदे, कोळचे दानी. आम्ही इथं जमीन घेतली 2012ला. तेव्हापासून आम्ही ह्याच रस्त्याने वागत होता. तुमचा सर्वे नंबर कोणता आहे? 157 सर्वे नंबर आहे. तुम्हाला शेतात जाण्यासाठी कोणती हीच वाट आहे का? हा, हीच वाट आहे. आम्ही घेतलं जमीन घेतली तेव्हापासून इथूनच आहे. आणि आम्ही 22/7ला अर्ज दिला आहे. वरून बी शेजाऱ्यानं बंद केलेला आहे रस्ता ही. आणि ही बी इथून बी बंद झाला. मग आम्ही कशानं वागायचं कसं? आम्ही इथून या रस्त्यात नसल्यावर जमिनीला 57ला नाही ना 58 सर्वे नंबरमध्ये बी जायला रस्ता नाही. तर तुमचा शेतात जाण्यासाठी मुख्य रस्ता हाच आहे. आणि आता या रस्त्यावर जी सोलार कंपनी आहे ती सोलार कंपनी अतिक्रमण करत आहे. तर मग जी अतिक्रमण करत आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही काय ॲक्शन घेतली, तक्रार वगैरे काय कुठं केली होती का? नाही, आम्ही तक्रार दिलेली ना. आम्ही सुद्धा त्या तक्रारीमध्ये आहे. तर 22/7ला दिलेली, पुन्हा त्याच्यावर 2-3 तक्रार अर्ज दिलेले. तर आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यावर नंतर तहसीलदारनं किंवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यानं कुठलीच ॲक्शन घेतली नाही आणि तुमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. हा, नाही घेत. तर तुम्ही आता हे काम अडवलंय का? हो, अडविले नाही आम्ही काम. आणि आता तुमचे जोपर्यंत मागण्या रस्ता भेटत नाही तोपर्यंत हे तुम्ही काम करू नाही, नका. आम्ही 15 दिवस झालं आम्ही तहसीलदार साहेबाकडे गेला होता. त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांना रस्ता सोयाबीन काढायची आहे, अगर ही राननी टक्का काढायची आहे. तर त्या साहेबाला सांगितलं होतं की बाबा हे रस्ता मोकळा राहू द्या आणि त्यांना मागू द्या म्हणले ह्या रस्त्याने हाय या. तरी बी ते ऐकलं नाही. अजून कंपाऊंड करायलेलेच आहेत. ते पोल रवतेत आम्ही काढता, पोल रवतेत आम्ही काढता. म्हणजे तहसीलदारानं सांगितल्यानंतरही ते कंपाऊंड म्हणजे पोल त्यांचं काम वगैरे करत आहे, त्यांनी थांबवायला सांगितल्याच्यानंतरही. हो. तर हा नंबर बांध रस्ता आहे. तर त्याबरोबर हा रस्ता एक नकाशाला सुद्धा रस्ता आहे. 30 फुटाचा रस्ता नकाशाला आहे असं हे सांगत आहेत. तर आज तर शासकीय तरतुदीनुसार नंबर बांध रस्ता असेल तरी शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे. आणि नंबर बांध रस्ता असताना, नकाशाला रस्ता असताना देखील हा रस्ता शेतकऱ्यांना दिला जात नाही. हा शेतकऱ्यावर अन्याय कुठंतरी एक प्रशासन करत आहे. हे कोणाच्या तरी दबावाखाली होत आहे. हे सोलार कंपनी कोणाच्या तरी अंडर काम करत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध आज सर्व शेतकरी ते जमलेले आहेत. तरी त्यांचे प्रश्न प्रशासनानं लवकरात लवकर मार्गी लावावेत, त्यांना रस्ता द्यावा हीच प्रशासनाकडे सर्वांची विनंती आहे.